चला तर नमस्कार मित्रांनो. मागच्या व्हिडिओमध्ये मी चॅप्टर 4पर्यंत महत्त्वाचे टॉपिक्स किंवा महत्त्वाचे पॉईंट्स तुम्हाला काढून दिलो होतो. तर आता चॅप्टर नंबर 5 आहे आणि तुम्हाला माहीत नसेल तर हा आहे सायन्स अँड टेक्नॉलॉजी स्टँडर्ड 10 पार्ट 1मधला आता आपल्याला चॅप्टर 5 पासून सुरुवात करायचं आहे. तर याच्यामध्ये मी एवढं सांगणार आहे की तुम्हाला येथे काही दिवसामध्ये बोर्डाची परीक्षा येणार आहे आपल्याला, तो त्याच्यासाठी एकदम महत्त्वाचे पॉईंट्स मी काढून दिले आहेत. आणि तर जेवढं तुम्ही जर तेवढं पण केलं ना तर पास होऊन जाताल, आणि पासच नव्हे तर जास्त मार्क्स पण आपल्याला मिळू शकतील. तर सुरुवात करूया. हा इम्पॉर्टंट टॉपिक आहे, स्टडी ऑफ ॲनॉमलस बिहेवियर ऑफ वॉटर यूजिंग होप्स अपॅरेटस. एवढं हे पॉईंट जेवढं दिसतं आहे ना तुम्हाला, तर तेवढं वाचून जा एकदा, आणि झालं तर पाठच करून जा. तर नेक्स्ट पॉईंट आहे हा टाईम टेम्परेचर ग्राफ. हे ग्राफ पण खूप महत्त्वाचे आहे. हे ग्राफ आपण एकदा अभ्यासून जर गेलात तर याची शक्यता असेल की परीक्षेत येईल. ओके. हा स्पेसिफिक हीट कॅपॅसिटी ऑफ मेटल्स वॅक्स लेअर. आता हे आकृती तुम्हाला 3 ते 5 मार्कापर्यंत येऊ शकते, आणि मी खूप मागचे प्रिवियस इयर क्वेश्चन पेपर जवळपास 5 ते 7 वर्षापर्यंतचे आतापर्यंत बघितलो, आणि त्याच्यामध्ये हे एक महत्त्वाचं वाटलं मला. हे आला आहे 1-2 वेळा, तर याची संभावना आहे येईल म्हणून. आणि त्याच्यानंतर आपण नेक्स्ट बघूया. हा एक इम्पॉर्टंट आहे, पेज नंबर 72 5th चॅप्टरचा. तर हे एक सॉल्व द फॉलोइंग प्रॉब्लेम्स आहे ना, ते एक इम्पॉर्टंट आहे. आणि हे जे रेषा मारलोत ना मी, हे 1 2 3 4 हे वाचून जा. झाल्यास हे पण येऊ शकेल, हे एक्सप्लेन द फॉलोइंग AB. ओके. त्याच्यानंतर चॅप्टर नंबर 6 आपण वळूया 6कडे. याच्यामध्ये इम्पॉर्टंट ही डायग्राम येऊ शकते. हे डायग्राम एकदा आपण रिव्हिजन मारून जावा. रिफ्लेक्शन ऑफ लाईट पासिंग थ्रू ग्लास स्लॅब. ओके, हे इम्पॉर्टंट आहे. त्याच्यानंतर हे इम्पॉर्टंट आहे. ओके. हे जे टिक केलं ना मी, हे A B आणि क्वेश्चन नंबर दुसरामधला A. ओके. 79 पेज नंबर. ओके, सॉरी. हे A 1 आणि 2. त्याच्यानंतर हे चौथा A. आणि ही एक डायग्राम आपण बघून जा. त्याच्यानंतर पेज नंबर 89मधला प्रिस्बायोपिया. हे जो आहे ना, हे जे आहे ना, हे एकदा करून जावा, वाचून जावा. येऊ शकेल त्याची संभावना दिसत आहे आपल्याला. आणि हे जे मी दाखवत आहे ना, हे 5 वर्षापर्यंतचे क्वेश्चन पेपर सर्व चेक करून, सर्वांचे मी बघून ते एकदम महत्त्वाचे टॉपिक्स काढलो आहे, आणि एकदम महत्त्वाचे पॉईंट जे की परत आपल्याला परीक्षेमध्ये आलेले आहेत. आणि अशी संभावना आहे की यावेळेस पण यापैकीच येईल. तर हे चॅप्टर नंबर 7मधला एक्सरसाइज 1 क्वेश्चन आहे. तर हे एवढं टेबल आपण पाठ करून जावा. कॉलम आहे तो एक्सप्लेन करायचा आपल्याला तो. तर त्याच्यासाठी त्याच्यानंतर हे एक सिम्पल मायक्रोस्कोप इज यूज्ड फॉर वॉच रिपेअर्स. ओके, हे एक 6वामधला B. मला नाही वाटत की असं कोणी तुम्हाला सांगू शकेल की महत्त्वाचे टॉपिक्स काय आहे. आणि खरंच हे खूपच महत्त्वाचे. आपल्याला जर पास व्हायचे असेल किंवा एकदम जास्त मार्क पाडून घ्यायचे असेल ना, तर एवढं करून जावा. मी गॅरंटी देतो 100%. अगर तुम्हाला जर वाटतच नसेल ना, तर गॅरंटी देतो. आणि जर तुम्ही यामध्ये चांगले मार्क्स नाही मिळाले तर
कमेंटमध्ये येऊन मला सांगू शकता, नंतर अनफॉलो करू शकता मला, सॉरी अनसबस्क्राईब. हे एक इम्पॉर्टंट आहे मित्रांनो, हे वाचून जावा. ओके. हे 3 मेटल्स आर डिवायडेड इन टू द फॉलोइंग ग्रुप्स अकॉर्डिंग टू देअर रिॲक्टिव्हिटी. हे एवढं वाचून जा. त्याच्यानंतर पुढे सरकतो आपण. त्याच्यानंतर ही एक आहे 102, याच्यामधली ही डायग्राम फ्लोटेशन मेथड. ओके. आपण हे एकदा वाचून जायचं मित्रांनो, जास्त नाही आहे, फक्त वाचून जा. झालं तर थोडं चांगल्या प्रकारे वाचा, कारण की तुम्हाला लक्षात पण येईल तिथे जाऊन की लिहायचं काय त्याच्यात नेमकं. त्याच्यानंतर त्याच्यानंतर हे यहाँ पे इथे दिसत आहे 108 एक्सरसाइज, 108 पेज नंबर. हे सी आहे. त्याच्यानंतर राईट सायंटिफिक रिझन्स, हे ए. त्याच्यानंतर हे बी आणि सी, हे तिन्ही पण एकदा रिव्हिजन मारून जायचं तुम्हाला. ओके. ज्याचा अभ्यास झाला असेल त्याच्यासाठी तर खूपच छान आहे, आणि ज्याचं झालं नाही त्याच्यासाठी ते होऊ शकेल. मी जेवढं सांगतो त्याच्याप्रमाणे जर केला तर पास होऊन जातात. हे एक 11वा क्वेश्चन, हे 7वा. 9th चॅप्टरकडे आपण आलो. याच्यामध्ये महत्त्वाचं सांगायचं गेलं तर, एक सेकंड, जास्त पण देत नाही मित्रांनो, एकदम जे इम्पॉर्टंट वाटत आहेत मला तेच देत आहे. आणि याच्यामध्ये इम्पॉर्टंट म्हणजे हा एवढी एक फ्लो चार्ट आहे, एवढं करून जायचं आपल्याला. आणि झालं तर या धड्यातले पूर्णच, या चॅप्टरमधले पूर्णच फ्लो चार्ट आपण वाचून जावा. हे एक, हे एक, हे एक, हे एक, हे एक, हे एक. ओके. हे एक आहे फ्लो चार्ट. या धड्यात जास्त म्हणून महत्त्वाचे म्हणजे फ्लो चार्टच आहेत. हे एक, हे एक, आणि हे सुद्धा. हे एक, हे एक आहे, हे एक आहे. त्याच्यानंतर हे 8वा क्वेश्चनमधलं एक्सरसाइज. हे चॅप्टर होतं आपलं 9वा, त्याच्यामधलं 8वा एक्सरसाइज, 8वा क्वेश्चनमधला ए, बी आणि ई. ओके. एवढं करून जायचं आहे आपल्याला. त्याच्यानंतर वळूया 10व्या धड्याकडे. याच्यामध्ये मित्रांनो एकदम महत्त्वाचं म्हणजे ही एक दिसत आहे आपल्याला डायग्राम, ते एवढं करून जाऊ. जास्त नाही. ऑर्बिट्स ऑफ सॅटेलाइट्स आहे, जास्त काय आहे, MEO, SGO, MEO, LEO एवढंच आहे जास्त. म्हणून हे अर्थ आहे आपली एका जागेत, यांच्यासाठी एका जागेसाठी आहे, एका जागेत आहे, बट हे घुमत राहते, परिवलन करत असते. ओके. त्याच्यानंतर हा एक आपल्याला वाचून जायचे. त्याच्यानंतर हा एक स्ट्रक्चर आहे, स्ट्रक्चर ऑफ PSLV मोड बाय इस्रो इंडियन स्पेस रिसर्च सेंटर जो आहे ना, तर त्याच्याप्रमाणे इथे काय असते, हे पूर्ण रॉकेट म्हणू शकता आपल्या गावरानी भाषेत. आणि प्लेस ऑफ सॅटेलाइट, मेन सॅटेलाइट म्हणजे इथे असतो मित्रांनो. हे मागची जे असते ना, सगळं फोर्स लावणारी, त्याच्या गोलपर्यंत पोहोचणारी, त्याच्या टार्गेटपर्यंत जाणारी आहे ही. त्याच्यापर्यंत जाण्यास आपल्याला मदत करते. 4th स्टेज युजिंग लिक्विड फ्यूल असते त्याच्यात. 3rd स्टेज युजिंग सॉलिड फ्यूल असते ह्याच्यात. फ्यूल म्हणजे इंधन, तुम्हाला माहीतच असेल. 2nd स्टेज युजिंग लिक्विड, याच्यामध्ये लिक्विड इंधन असतो. 1st स्टेज युजिंग सॉलिड फ्यूल, सॉलिड म्हणजे घट्ट फ्यूल असतो ह्याच्यामध्ये. इंजिन युजिंग सॉलिड फ्यूल विच प्रोव्हाइड्स द इनिशियल थ्रस्ट देण्यासाठी खूप महत्त्वाचं हे एवढं पार्ट असते. ओके. तर मित्रांनो एक सेकंड. आणि हे लास्ट म्हणजे 10व्या चॅप्टरमधला एक्सरसाइजमधला
क्वेश्चन नंबर 2 मधला ए बी, थर्डमधला ए बी, 5 मधला ए बी आणि 4A एवढं एक चार्ट आहे, आपल्याला एक करून जा. मी 100% सांगतो, 100% म्हणजे 100% तुम्ही 100% पास होताल. मी जेवढं सांगतोय तेवढंच पास फक्त करून जावा. आणि मी खूपच मेहनतीने व्हिडिओ जरी तुम्हाला लो क्वालिटीचं दिसत असेल तरी, आणि भाषा माझी, कारण की मी हिंदीच बोलतो, त्याच्यासाठी माझी मराठी भाषा तेवढी चांगली नाही आहे. तर मी जेवढं हे दुसरा माझा व्हिडिओ आहे, याच्या अगोदर एक व्हिडिओ मी टाकलेलो आहे, मी डिस्क्रिप्शनमध्ये पण टाकेल त्याच्याबद्दल. तर मी जेवढं सांगतो तेवढं करून जावा. 100% पास होता, 100%. आणि हा उगाच नाही काढलो आहे मी, पूर्ण RCC पॅटर्न तुम्हाला माहितीच असेल, त्याच्यामधल्या 10 शिक्षकांचं अनुभव, त्यांच्या मतानुसार मी एवढे काढलो आहेत. तर प्लीज एवढं करून जावा, 100% तुमचं होऊनच जाईल. आणि चला मित्रांनो, तर सबस्क्राईब करा आमच्या नवीन चॅनलला. नवीन नाही आहे, आम्ही जुने माणसं, बट चॅनल आमच्यासाठी नवीन, आणि आमचे जो अनुभव आहे तो पण खूपच जुना आहे. त्याच्यासाठी एवढं करून जावा. आणि बेस्ट ऑफ लक. थँक्यू. सबस्क्राईब करा, शेअर. थँक्यू.